तर मित्रांनो, मी यश आणि स्वागत आहे परत एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण फार्मसीची जे काही रजिस्ट्रेशन प्रोसेस आहे, त्याचबरोबर तुमचे इम्पोर्टंट डेट्स काय, त्या डेट्स बघणार आहेत. पूर्ण प्रोसेस मी या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा. त्याचबरोबर तुमचे सगळे फार्मसीचे अपडेट्स आपल्या चॅनलवरती रेग्युलर जाणार आहे. पूर्ण काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये मी तुमच्यासोबत असणार आहे. त्यामुळे आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा, चॅनलची कनेक्टेड राहा. त्याचबरोबर आपला व्हॉट्सअपचा ग्रुप पण आहे, तो व्हॉट्सअपचा ग्रुप पण तुम्ही जॉईन करून ठेवा. जर काही इम्पॉर्टंट अपडेट CET सेलचे आले तर मी त्या ग्रुपवरती टाकेल. ठीक आहे, तर ते व्हॉट्सअपचे ग्रुप आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे. ठीक आहे, तर व्हिडिओ सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा 31 तारखेपासून ते 10 तारखेपर्यंत तुम्हाला रजिस्ट्रेशन करण्याला टाईम दिलेला आहे. तर ह्या तारखेपर्यंत तुमचं रजिस्ट्रेशन तुम्ही कंप्लीट करू शकता. आणि त्याचबरोबर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे काय आहे ते आजपासून ते 11 तारखेपर्यंत तुम्हाला हा टाईम दिला आहे. आता या डेट्स ज्या आल्या आहे ते टेंटेटिव्ह असणार आहे. यापुढे नक्कीच एक्सटेंड पण होणार आहे. ती 10ची तारीख पुढे पण जाऊ शकते, 11ची तारीख पुढे पण जाणार आहे. ठीक आहे, तर या टेंटेटिव्ह डेट्स तुम्हाला आत्तापर्यंत दिलेल्या आहे. आता तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन काय असतं ते सांगतो. तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजे काय, तुमच्याकडे जे तुमचे डॉक्युमेंट्स आहे ते तुम्हाला डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करून आणायला लागतात की ते बरोबर आहे की चुकीचं आहे. ठीक आहे, तर ह्यामध्ये 2 स्टेपमध्ये तुमचं व्हेरिफिकेशन म्हणजे 2 टाईपमध्ये तुम्ही व्हेरिफिकेशन करू शकता. पहिलं आहे फिजिकल व्हेरिफिकेशन आणि दुसरं आहे व्हेरिफिकेशन. ठीक आहे, तर फिजिकल व्हेरिफिकेशनमध्ये काय होतं की तुमचे जेवढे पण काय डॉक्युमेंट्स आहे ते तुम्हाला फिजिकली एखाद्या कॉलेजेसला जाऊन तिथे तुम्हाला चेक करून घ्यायला लागतं की तिथे SC सेंटर आहे. ठीक आहे, आता यामध्ये SC सेंटरचा काय काय रोल आहे हे पूर्ण डिटेलमध्ये मी या व्हिडिओमध्ये मेन्शन केलेलं आहे. त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला आय बटनमध्ये मिळून जाईल. ठीक आहे, तर तुम्ही व्हिडिओ नक्की बघा तो. आणि दुसरा आहे व्हेरिफिकेशन. व्हेरिफिकेशन म्हणजे तुमचे जेवढे पण काही डॉक्युमेंट्स आहे ते तुम्ही ऑनलाईन अपलोड करता आणि ते ऑनलाईन अपलोड केलेले डॉक्युमेंट्स ते ऑनलाईन चेक होऊन तुम्हाला CET सेल मेल करतं किंवा तुम्हाला सांगते की तुमचं व्हेरिफिकेशन सक्सेसफुल झालं आहे का नाही झालं आहे. ठीक आहे, तर ह्या 2 पद्धतींमध्ये तुमचं डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन होत असतं. तर यासाठी आता डेट्स इम्पॉर्टंट काय आहे की 1 तारखेपासून तर 11 तारखेपर्यंत नक्कीच यामध्ये पण एक्सटेन्शन येणार आहे. ठीक आहे, तर त्यानंतर तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट जी आहे ती डिस्प्ले होणार आहे. आता याची डेट इथं प्रॉपर मेन्शन नाही झालेली आहे. जर ह्या डेटनुसार चाललं तर या डेट्समध्ये चेंजेस नाही आला तर अराउंड तुमची 13-1 तारखेपर्यंत तुम्हाला तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट समजेल. पण नक्कीच या डेट्समध्ये 100% चेंजेस येणार आहे. त्यामुळे ही जी काही तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे ती पुढे ढकलली जाणार आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला तुमचा प्रोव्हिजनल रँक म्हणजे जो काही तुमचा ऑल महाराष्ट्र रँक आहे तो रँक समजणार आहे या प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये. आणि पुढच्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये पण तुम्ही याला जी रँक आहे त्यावरती तुमचं ॲडमिशन प्रोसेस होणार आहे. तर ही रँक प्रोव्हिजनल असणार आहे. त्यानंतर जे काय आहे तुमचं ग्रॅव्हियन्स पिरियड चालू होतो 14 ते 17मध्ये. तर आता हा ग्रॅव्हियन्स पिरियड काय आहे, जर याच्यामध्ये तुमच्याकडून जर काही डॉक्युमेंट्स मिसमॅच झालं, CET सेलला गेलं नाही किंवा अपलोड करायचं राहून गेलं, तर तुम्ही ह्या जे काही ह्या पिरियडमध्ये तुमचा ग्रॅव्हियन्स राईज करू शकता. ठीक आहे, त्यामध्ये तुम्ही तुमचं जे काही क्युरी आहे ते क्युरी वगैरे रिझॉल्व्ह करून तुमचं जे काही फायनल मेरिट लिस्टमध्ये आहे नाव तुम्ही टाकू शकता. आणि त्यानंतर 19 तारखेला तुमची फायनल मेरिट लिस्ट येणार आहे. यामध्ये तुम्हाला तुमची फायनल रँक समजून जाईल की ऑल महाराष्ट्रात तुमची रँक काय आलेली आहे PCB थ्रू. ठीक आहे, तर ह्या पद्धतीने तुमचं शेड्यूल आत्तापर्यंत एवढं डिस्प्ले झालेलं आहे. ठीक आहे, इथून पुढचं शेड्यूल पण लवकरच येईल, ते लवकरच मी तुम्हाला सांगेल आपल्या चॅनल थ्रू. ठीक आहे, तर सगळ्यांनी आपल्या चॅनलशी कनेक्टेड राहा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि त्याचबरोबर आपला व्हॉट्सअप ग्रुप पण जॉईन करून ठेवा. धन्यवाद.